भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठे खड्डे पडले आहे। हा महत्त्वाचा मार्ग असून जिल्हाधिकारी ऑफिस, पोलीस मुख्यालय तसेच महत्त्वाचे कार्यालय याच मार्गाने नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे। या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे। अनेकदा नगर परिषद भंडारा यांना निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी खड्ड्यात रांगोळी पुरत खड्ड्यात बसून अनोखा आंदोलन केला। एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागृत होईल का, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मोठा कोणताही आंदोलन करता येत नाही, परंतु जनतेचा जे जीव भंडारा शहरात गड्ड्यामुळे अनेक लोकांचे गेले आहेत ते बघता आम्हाला नालायक आम्हाला इथं बसावं लागलेलं आहे। शहरातले हा जंपडे कॉलेजचा रोड आहे, इथं वर्दळीचा रोड आहे। अनेक वर्षापासून इथं रोड बनते, रोडात खड्डे पडतात, परंतु कोणत्याही विभाग चौकशी करत नाही। याच्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे दोघेही कार्यालय कधीही या रोडाच्या विषयी लक्ष देत नाही। त्यामुळे ह्या रोडाच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असते, तरीही जिल्हाधिकारी याकडे कोणताही लक्ष देत नाही। त्यामुळे आम्ही आज या भंडारा शहरात जे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्याच्या पडलेल्या निषेधात आज आम्ही या शांतितेय मार्गाने इथे बसलेलो आहोत।